नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक वाटी नाचणीपासून पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत। तुम्ही याला बर्फी बोलू शकता किंवा वडी बोलू शकता। एक वाटी नाचणीपासून तर नाचणी ही उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी थंडावा देणारी आहे शरीराला। तर नक्की असे वेगवेगळे पदार्थ नाचणीचे उन्हाळ्यामध्ये बनवून खा। पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात मैत्रिणींनो। अगदी तुम्ही बनवूनही स्टोअर करू शकता, खराब होत नाही बिलकुल। चवीला अप्रतिम लागते, तुम्हाला कळणारही नाही। तुम्ही कोणाला खायला दिली तर कळणारही नाही की ही नाचणीपासून बनवलेली आहे आणि भरपूर अशी पौष्टिक आणि थंड आहे। तर नक्की या उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे पदार्थ नाचणीचे बनवून नक्की खा। खूप असे शरीराला चांगले असतात। तुमच्या रक्तवाढीसाठी, केसांसाठी, स्किनसाठी, डोळ्यासाठी नाचणी खूप अशी उपयुक्त आहे। तर चला आपण रेसिपीला मैत्रिणींनो सुरुवात करूया। एक बाउल घेतलेला आहे मी। आपल्याला नाचणीचं पीठ आहे ना मैत्रिणींनो चाळून घ्यायचं, कारण त्याची वरती जी साल राहते ना दळल्यानंतर ती साईडला होते। तर आपल्याला चाळून घ्यायची आहे नाचणीचं पीठ। एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये एक वाटी मी दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे, अर्धी वाटी शिल्लक ठेवलेलं आहे। एकदम दूध टाकू नका, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे नाचणीचं पीठ आपल्याला। आणि त्याच वाटीने आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। बिलकुल गिठोळ्या राहिल्या नाही पाहिजे, एकदम प्लेन पीठ झालं पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एक वाटी मी दूध टाकून घेतलेलं आहे। याला जवळजवळ 2 ते 2.5 वाट्या दूध लागतं। तर इथे हळूहळू आपण सगळं दूध टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणी, कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्की सबस्क्राईब पण करून घ्या। तर तुम्ही बघू शकता इथे 2.5 वाट्या दूध लागलेलं आहे मला मिक्स करण्यासाठी। तुम्हाला 3 वाटीही लागू शकतं किंवा 2 वाटीही लागू शकतं, पण परफेक्ट प्रमाण 2.5 वाटीचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपली बर्फी बिघडू शकत नाही। परफेक्ट असं प्रमाण आहे। 1 वाटीसाठी 2.5 वाटी दूध व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता 10 ते 15 मिनिट आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान फुलल्या जातं पीठ आणि नरम पण होतं। तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ व्यवस्थित म्हणजे हे झालेलं आहे आणि फुललेलं पण आहे थोडंसं, बघू शकता तुम्ही। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आता इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे मी। कढई गरम करून घ्यायची, याच्यामध्ये तूप टाकायचं आहे। तर इथे मी 2 ते 2.5 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। करून बघा, सगळ्यांनाच आवडणार, खूप छान लागते मैत्रिणी। कळतही नाही की ही नाचणीची बर्फी किंवा वडी आहे म्हणून। आता याच्यामध्ये आपण साखरेचा बिलकुलही वापर करणार नाही। आपण काय काय साहित्य पुढे वापरणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला। तूप आपलं गरम झालेलं आहे। आता नाचणीचं पीठ आपण दुधामध्ये जे मिक्स केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे तुपावरती। आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, कारण नाचणीचं पीठ खूप चिकट असतं। थोडंसं मिक्स करायला आपल्याला त्रास होतो। गॅस कमी ठेवायचा आहे, नाहीतर एकदम गाठी गाठी होणार। आणि पटपट असं मिक्स करायचं आहे आपल्याला पीठ। तुम्ही बघू शकता थोडंसं आपल्याला कढईला लागू शकतं, गॅस कमी ठेवायचा आहे म्हणून आपण तिथे तुपाचा पण वापर केलेला आहे। तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून, गावातून किंवा देशातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करा, म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रिणींनो, तुमचे आभारही मानता येईल। तर पीठ बघू शकता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहोत आणि शिजत पण आहे पीठ। कलर पण खूप छान आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण रवा घेतलेला आहे 2 चमचे। आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे रवा घ्यायचा आहे। जाड घ्या, बारीक घ्या, कोणताही तुमच्याकडे अवेलेबल असेल तो रवा वापरू शकता तुम्ही। 2 चमचे रवा घेतलेला आहे मी, भाजून घेतलेला आहे रवा। कमी गॅसवरती छान भाजून घ्या। आपण ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने आपण गुळाची पावडर वापरलेली मैत्रिणी। इथे गूळ टाकून घेतलेला आहे, गुळाची पावडर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर 7 ते 8 वेलची मी ठेचून घेतलेल्या आहेत, वेलची टाकून घेतली। वेलचीने छान असा सुगंध येतो वडीचा।
आता आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत तूप सुटत नाही तर पिठाला, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवरती असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ पण शिजलं जातं, आपला गूळ, रवा, वेलची सगळं मिक्स होणार. तर इथे बघू शकता कलर पण छान आलेला आहे. पीठ आपलं जवळजवळ शिजत आलेलं आहे. तर इथे आपलं पीठ शिजून झालेलं आहे, तूप पण सोडलेलं आहे बघू शकता तुम्ही. तुम्ही एकदा नक्की ही वडी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला, नक्कीच आवडेल सगळ्यांना. फक्त आपल्याला जरासं शिजवायला त्याला वेळ लागतो, कारण ते पूर्ण कच्चं पीठ असतं. हवं तर तुम्ही हे पीठ अगोदर भाजून नंतरही दुधामध्ये मिक्स करू शकता, तसंही केलं तरी चालेल. मी डायरेक्ट दुधामध्ये शिजून घेत आहे. आता इथे आपलं पीठ शिजून झालेलं आहे. आता एका ताटेला मी तूप लावून घेतलेलं आहे, कारण आपण वडी करणार आहोत, ती चिटकणार नाही ताटेला. थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे. आता इथे नाचणीचं पीठ आपण शिजून घेतले ते ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान असा कलर आलेला आहे, अगदी चॉकलेटसारखा. आणि आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे, बिलकुलही म्हणजे आपण साखर नाही वापरलेली. तर खाण्यासाठी खूप पौष्टिक अशी वडी आहे. आता ही खूप गरम आहे म्हणून मी पावभाजीच्या स्मॅशरने म्हणजे पूर्ण असं प्लेन करून घेत आहे. तुम्हाला हवी तर जाड पातळ कोणत्याही साईजमध्ये वडी बनवू शकता. तर मी खूप पातळ नाही, जाड नाही, मीडियम अशी वडी बनवून घेतलेली आहे. व्यवस्थित अशी प्लेन करून घ्यायची. आता वरून तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता याच्यावरती. मी काजू, बदाम, अक्रोड वगैरे सगळे टाकलेले ड्रायफ्रूट्स जरासे ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये. खूप जाड नाही, बारीक नाही, मीडियम असे. तर इथे आपलं पीठ व्यवस्थित प्लेन असं करून झालेलं आहे. आता ही वडी आपल्याला गरम असतानाच आपल्याला चाकूने अगोदर करून घ्यायच्या आहेत वड्या, नाहीतर थंड झाल्यानंतर होणार नाही. तर इथे बघू शकता मस्त असं प्लेन झालेलं आहे आणि कलर तर अप्रतिम आलेला आहे. तुम्ही बघितल्यानंतर नक्कीच करून बघा आणि नक्की करून बघणार तुम्ही. आता इथे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे वरून. आता लगेच आपल्याला गरम गरम चाकूने लगेच वड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ही वडी कधी बनवू शकता. झटपट होते, बिलकुलही वेळ लागत नाही, अगदी 10 मिनटामध्ये तयार होते. माहिती ना, आपण साहित्य सगळं रेडी ठेवलं, अगदी 10 मिनटामध्ये तयार होते ही वडी नाचणीची. तर आता मी तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही वडी करू शकता कट. तर मी चौकोनी केलेले आहे. तर इथे बघा फक्त एक वाटीपासून आपण एकच वाटीला आपण पिठाचा वापर केलेला आहे. तर मीडियम साईजचे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नक्की तुम्हीही करून बघा. तुमची बर्फी किंवा वडी नाचणीची कशी झाली माझ्याबरोबर शेअर करायला बिलकुल विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, बाय.